महत्वाची बातमी आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या घरात घुसलेल्या व्यक्तीकडे चाकू आढळलेला आहे। मंत्र्यांची पोलीस सुरक्षा भेदून घरात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आरोपी सौरभ भोले हा हाणामारी गुन्ह्यासारख्या गुन्ह्यातला आरोपी आहे। आरोपीचे कॉल डिटेल सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी होणार आहे। शिरसाट यांच्या घरात घुसखोरी करणाऱ्या गुन्हेगाराकडे चाकू आढळतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय अपडेट? लागवीची मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानावर एका नशेमध्ये धुंद असलेल्या तरुणाने धिंगाणा घातलेला होता। सुरक्षा रक्षकांना देखील शिवीगाळ केलेली होती आणि त्या ठिकाणी धमक्या देखील दिलेल्या होत्या। पालकमंत्र्यांची सुरक्षा भेदून हा इसम जो होता तो आतमध्ये जाणार होता, मात्र पोलिसांनी त्याला वेळेतच पकडलं। मात्र त्यांनी त्या ठिकाणी धिंगाणा घातला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याच्याकडे एक शस्त्र आढळलेलं आहे, म्हणजेच त्याच्या टूल बॉक्समध्ये चाकू आढळलेला आहे। हा धारदार शस्त्र जे आहे ते एखाद्याला इजा पोहोचवण्यासाठीच बाळगलं जातं, कारण तो साधा चाकू नाहीये, तर तो धारदार शस्त्र जे आहे तर ते इजा पोहोचवणं किंवा कोणाला त्रास देणं, दहशत निर्माण करणं यासाठीच वापरलं जाणारं शस्त्र आढळल्या कारणानं या इसमावर गुन्हा दाखल झालेलाच होता। मात्र आता कलमांमध्येही वाढ करण्यात आली आहे आणि त्यासोबतच सीसीटीव्ही असेल किंवा त्या आरोपीचे कॉल डिटेल्स असतील ते चेक केले जातील। मात्र मंत्री संजय शिरसाट यांनी हे बोलून दाखवलंय की माझ्या विरोधामध्ये सुद्धा असा कट रचला जाऊ शकतो आणि त्यातीलच हा एक भाग आहे। लागवीजी अगदी सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।